महिन्यामध्ये पुण्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। या धुवाधार पावसामुळे पुण्याचे अनेक रस्ते जलमय झाले। वाहनधारकांना देखील याचा मोठा फटका बसलाय। पुणे शहरातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झालाय। पुण्यात पावसामुळे भर दिवसा अंधाराची स्थिती निर्माण झाली। स्वारगेट, जंगली महाराज रस्ता, कात्रज, वारजे, कोथरूड, हडपसर भागात पाऊस झाला। तर स्वारगेट आणि जंगली महाराज रस्त्यावर अवकाळी पावसामुळे पाणी साचलं। पुण्याला अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर देखील दिसून आला। कोंढव्यात काही वाहनं आणि रिक्षा पाण्यात अडकल्या। एका तासात खडकवासला भागात 97 मिलीमीटर, सिंहगड रोड परिसरात 94.8 मिलीमीटर, बिबेवाडीत 77, कोथरूडमध्ये 64.8, वारज्यात 56.4, शिवाजीनगर भागात 48.4, ढोले पाटील रोड 48.2, हडपसरमध्ये 36.4 तर वानवडी येथे 53.2 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय आणि या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख केलेला नाही। सुनेत्रा पवार या तटकरे आणि पटेल यांच्यावर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांनी हे पत्र लिहिलंय। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याचं सुनेत्रा पवारांनी पत्रामध्ये म्हटले। या पत्रामध्ये त्यांनी 26 फेब्रुवारीला निवड झालेल्या सर्वसाधारण सभेची माहिती दिली। तसंच 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान निवडणूक आयोगाकडे आलेलं कोणतंही पत्र ग्राह्य न धरण्याचा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलाय। या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांनी कार्यकारिणीच्या सदस्यांची नावं दिली आहेत। मात्र यामध्ये पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आला नाही। दरम्यान 16 फेब्रुवारीला तटकरे आणि पटेलांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं। या पत्रामध्ये अध्यक्षांप्रमाणेच कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार दिले होते। तटकरे, पटेल यांच्या पत्रानंतर पक्षाच्या संविधानामध्ये हा बदल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप झाला। या पत्रानंतर सुनेत्रा पवार, तटकरे आणि पटेल यांच्यावर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं नाही। त्यामुळे सुनेत्रा पवारांचं हे मौन नेमकं काय सांगते असा प्रश्न उपस्थित झाला। का तुम्ही प्लीज काही कोण अध्यक्ष, कारण प्रफुल्ल पटेलांचं पद नाहीये आवश्यक। दरम्यान पटेलांना कार्यकारी अध्यक्षांच्या पदावरून काढलं नसल्याचं स्पष्टीकरण पार्थ पवार यांनी दिलंय। तर पटेल आणि तटकरे यांनी 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र टीव्ही9च्या हाती लागलंय। तटकरे आणि पटेल यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांना देखील अधिकार देण्याचा उल्लेख आहे। तटकरे, पटेलांचं पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांनी सुद्धा निवडणूक आयोगाला पत्र दिलंय। सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये पटेल गैरहजर। पत्रकारांचा प्रश्न, प्रफुल्ल पटेल आपल्यासोबत का नाहीत? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, तुम्हालाच माहिती असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात। तटकरे, पटेलांना लक्ष करणाऱ्या बातम्या काल्पनिक असल्याची भूमिका पार्थ पवारांनी मांडली। तटकरे, पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या बाजूने पार्थ पवारांनी हे ट्विट केलंय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या कल्पित आहेत। त्यांची अनेक दशकांची अढळ निष्ठा आणि नेतृत्व आम्हाला सर्वांना आजही मार्गदर्शित करत आहे। पटेल, तटकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या वादात ओढणं अत्यंत दुर्दैवी आहे। या गोष्टीचा नक्कीच निषेध व्हायला हवा। दिल्लीमध्ये ठाकरेंचे 2 खासदार शिंदे सेनेच्या स्नेहभोजनासाठी हजर राहिले। ठाकरेंचे खासदार आष्टीकर आणि देशमुखांनी शिंदे सेनेच्या स्नेहभोजनाला हजेरी लावलेली होती।
स्नेहभोजनाला हजेरी लावल्यामुळे फुटीच्या चर्चाला उधाण आले, तर जेवायला गेल्यास गैर काय अशी प्रतिक्रिया आष्टीकर यांनी दिली. दिल्लीमध्ये शिंदेच्या शिवसेनेची डिनर डिप्लोमसी झाली आहे. या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 खासदारांनी उपस्थिती लावल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी ही डिनर डिप्लोमसी आयोजित केली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे नांदेडचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांनी स्नेहभोजनाला उपस्थिती लावली होती. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. आता स्नेहभोजनामुळे पुन्हा ऑपरेशन टायगर सुरू आहे का अशा चर्चांना राजकीय वर्तुळात सुरुवात झाली आहे. तर कुणी जेवायला बोलावलं तर जाण्यात गैर काय असा सवाल नागेश आष्टीकरांनी केलाय. जेवढे खासदार आहेत त्याला सगळ्याला त्यांनी आग्रहाची विनंती केली होती की काल या जेवायला म्हणून. वेळ होता, संध्याकाळचा टाईम होता आणि मला नाही वाटत त्याच्यात काही गैर की बाबा असं कुणाच्या घरी आमंत्रण दिल्याच्यानंतर जाऊ नये किंवा असं काय. पण बाकी काही चर्चा नाही, काही नाही. आणि मी तर केवळ 10 मिनिटं होतो तिथं. मी तर रात्रीला जेवत पण नाही. सर्वांनी बरोबर काम करावं. दिल्लीमध्ये जर महाराष्ट्राचा आवाज उठवायचा असेल तर बरोबर आलं पाहिजे, ही त्याची मागची भूमिका होती. म्हणून असा सार्वजनिक डिनर ठेवून काहीतरी राजकारण घडण्यासाठी इतका उघड प्रदर्शन कधीच केलं जात नाही. परंतु हे समोरच्याला कळायला थोडासा वेळ लागेल. दिल्लीमध्ये ठाकरेंचे खासदार शिंदेच्या शिवसेनेच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला गेले असतानाच ठाकरेंचे आणखीन एक खासदार संजय जाधवांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीत खासदार संजय जाधवांनी 2027च्या जनगणनेत व्हीजेएनटी आणि आदिवासी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याची मागणी केली आहे. बंधुघरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महिलेवर अत्याचार करून गर्भपात घडवल्याचा खरातवर गुन्हा दाखल झालाय. या संदर्भात आज नाशिक कोर्टामध्ये सुनावणी झाली. अत्याचारी खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. अशोक खरातला आज एसआयटी कडनं नाशिक न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं. अत्याचार करून जबरदस्तीनं गर्भपात घडवून आणल्याचा एका पीडितेनं खरातवरती आरोप केलाय. याच संदर्भात खरातवर गुन्हा दाखल झाला असून कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी युक्तिवाद केला. पीडितेवर लग्नाचा आमिष दाखवून मुलांच्या मरणाची भीती घालून लैंगिक अत्याचार करण्यात आले. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर काही औषधं देऊन गर्भपात घडवून आणला. आरोपीनं हे औषध 12,000 कुठून खरेदी केलं याचा तपास करायचा आहे. पीडितेकडून आधार कार्ड, पॅन कार्डही घेतलं. त्याद्वारे काही मालमत्ता खरेदी केली आहे का हे तपासायचे. आरोपीचे आणखी कोणते साथीदार आहेत का हे तपासायचे. जडीबुटीचं औषध म्हणून नेमकं काय द्यायचा हे तपासायचंय. मंतरलेल्या पाण्यात काय मिसळून ठेवायचा याचा तपास करायचा आहे. आरोपीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला तेही बघूयात. फेब्रुवारी 2020 ते मार्च 2026 असा आरोपीनं गुन्हा केलेला कालावधी आहे. ठराविकपणे लैंगिक अत्याचाराचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आले. आरोपीवर जादूटोणा आणि नरबळी प्रतिबंधक कलम लावण्यात आली. मात्र पीडितेला काय खायला दिलं हे तपास अधिकाऱ्यांना अद्याप माहिती नाही. सरकारी पक्षाचा प्रतिवाद. आरोपींना लैंगिक अत्याचार, आर्थिक व्यवहार, अघोरी आणि विकृत कृत्य केली आहेत. एका पीडितेनं धाडस दाखवून तक्रार दिल्यानंतर आता इतर पीडिताही समोर येत आहेत. 14 दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान अनेक अँगल समोर आलेत. सर्व युक्तिवाद पाहता खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायाधीशांनी आरोपी अशोक खरातला तुम्हाला काही सांगायचंय का असं विचारलं. त्यावर खरातनं हात जोडून मला काहीही सांगायचं नाही असं उत्तर दिलं. बंधुघराचे 2 रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. एसआयटी चौकशीत आज कोणती माहिती समोर आली तेही आपण पाहूया. भोंदू खरात प्रकरणात एसआयटी कडून नाशिकमधील 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. खरात डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, गुंगी येणारी औषधं आणि वेदनाशामक गोळ्या महिलांना द्यायचा. लैंगिक अत्याचार केलेल्या महिलांना खरात ओकस कार्यालयात गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा अशी सूत्रांची माहिती आहे. खरातच्या बँक खात्यांची एसआयटी कडून तपासणी करण्यात आली. खरातनं 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केल्याचं समोर आलंय. खरातची नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमध्ये मोठी गुंतवणूक आहे. बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड झालंय. बंगला आणि ऑफिसचं काम केलेल्या कामगारांना 25 लाख रोख दिल्याचं समोर आलंय. बोंदू खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप आहे.
श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत खरातनं कांदा खरेदी विक्री व्यवहार केला. 250हून अधिक कंपन्या इच्छुक असताना खरातच्या कंपनीला प्राधान्य देण्यात आल्याचं समोर आलंय. खरातनं अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन कारनामे केले. काही पतसंस्था आणि समता पतसंस्थेमध्ये खरात शेकडो खात्यांचा नॉमिनी आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानं ही खातं आहे. 100 कोटीहून अधिक रुपयांचे खरातने स्वतः व्यवहार केल्याचं समोर आलंय. आखाती देशामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा मोठा फटका राज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. पाहूया. मीरा भाईंदरमध्ये गॅस टंचाईमुळे चक्क इंजिन ऑइलवर चहा बनवला जातोय. मीरा भाईंदरमध्ये एका चहा विक्रेत्यानं टाकाऊ इंजिन ऑइलचा वापर करून चहा बनवण्याचा देशी जुगाड शोधलाय. ब्लोअरच्या मदतीनं हे ऑइल जाळून शेगडी पेटवली जाते. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लावलेली ही अनोखी शक्कल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. रत्नागिरीत अपुऱ्या एलपीजी गॅस पुरवठ्यामुळे अवघ्या 12 तासातच गॅस पंप बंद झालाय. तब्बल 20 दिवसांनंतर जिल्ह्यातील एकमेव एलपीजी ऑटो गॅस पंप सुरू झाला होता. 11,000 लिटर क्षमतेच्या या एलपीजी ऑटो गॅस पंपाला केवळ 3,500 लिटरचाच गॅस पुरवठा झाला होता. अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे 12 तासातच हा एलपीजी ऑटो गॅस पंप बंद पडल्यानं अनेक वाहनधारकांचे हाल झालेत. छत्रपती संभाजीनगरच्या लाडगावमध्ये भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना घराच्या कंपाऊंडमध्येच घडली. चोरटा थेट आत घुसून गॅस सिलेंडर उचलून नेताना सीसीटीव्हीत कैद झालाय. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील सावनेरमध्ये पुरवठा विभागाकडून धाड टाकण्यात आली. या धाडीत घरगुती आणि व्यावसायिक असे 15 गॅस सिलेंडर आणि 15 लिटर पेट्रोल जप्त करण्यात आलंय. गॅस टंचाईचा गैरफायदा घेत गॅस सिलेंडर साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. 18 एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन असणार आहे. महिला आरक्षण संशोधन विधेयकाबाबत हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. 3 दिवस हे विशेष अधिवेशन चालणार आहे.